Hello everyone, welcome to my channel. This is Bharat Ovre. IIT 2026 ही एक्झाम ज्यांनी दिलेली असेल आणि ज्यांना ISC बेंगलोर, IIT मद्रास आणि आपल्या देशामध्ये जे 7 आयसर आहे त्या 7 आयसर पैकी कुठल्याही आयसर मध्ये ऍडमिशन घ्यायची असेल त्यांनी हा व्हिडिओ मिस करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या देशामध्ये एकूण 7 आयसर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आयसर पुणे, आयसर कोलकाता, आयसर मोहाली, आयसर भोपाल, आयसर तिरुवनंतपुरम, आयसर बलरामपूर आणि आयसर तिरुपती. प्रत्येक आयसर मध्ये BSMS हा 5 वर्षाचा इंटिग्रेटेड डिग्री कोर्स अवेलेबल आहेत. BSMS म्हणजे काय? बॅचलर ऑफ सायन्स आणि मास्टर ऑफ सायन्स. त्याचप्रमाणे आयसर भोपाल आणि आयसर तिरुपती या ठिकाणी 4 वर्षाचा बॅचलर ऑफ सायन्स आणि बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी हा कोर्स अवेलेबल आहे. विद्यार्थी मित्र, कुठल्याही संस्थेमध्ये ऍडमिशन घ्यायची असेल किंवा कोणत्याही संस्थेची काउन्सिलिंग करायची असेल तर त्या संस्थेची सीट मॅट्रिक माहिती असणं अतिशय आवश्यक. सीट मॅट्रिक माहिती जर नसेल तर आपल्याला जी सीट मिळते ती सीट सुद्धा जाऊ शकते. त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयसर या संस्थेचं सीट मॅट्रिक पाहणार आहोत. तर लक्षपूर्वक ऐका. पहा, BSMS हा 5 वर्षाचा जो इंटिग्रेटेड किंवा डबल डिग्री प्रोग्राम आहे, तर आयसर कोलकात्यामध्ये याच्या 280 सीट अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे कॉम्प्युटेशनल अँड डाटा सायन्सच्या 30 सीट अवेलेबल आहे. म्हणजे टोटल 310 सीट आयसर कोलकाता या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यानंतर आयसर पुणे येथे 288 सीट अवेलेबल आहेत. त्यानंतर आयसर तिरुवनंतपुरम येथे 320 सीट अवेलेबल आहेत. त्यानंतर आयसर बलरामपूर या ठिकाणी 300 सीट अवेलेबल आहेत. त्यानंतर आयसर भोपाल या ठिकाणी 300 सीट अवेलेबल आहेत. त्यानंतर आयसर मोहाली येथे 275 सीट अवेलेबल आहेत. आयसर तिरुपती येथे 250 सीट अवेलेबल आहेत. अशा टोटल संपूर्ण देशामध्ये 2043 सीट अवेलेबल आहेत. आता आपण बॅचलर ऑफ सायन्स आणि बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी हा 4 वर्षाचा जो प्रोग्राम आहे त्याच्या किती सीट अवेलेबल आहे ते पण पाहणार आहोत. पहा, आयसर भोपाल या ठिकाणी बीटेक इन डाटा सायन्स या कोर्सेससाठी 80 सीट अवेलेबल आहेत. आयसर भोपाल येथे बीटेक इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर सायन्सच्या 75 सीट अवेलेबल आहेत. त्यानंतर आयसर भोपाल येथे बॅचलर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिकल सायन्सच्या 55 सीट अवेलेबल आहेत. त्यानंतर आयसर भोपाल येथे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन केमिकल इंजिनिअरिंगच्या 40 सीट अवेलेबल आहेत. त्यानंतर आयसर तिरुपती येथे BS इन इकॉनॉमिकल अँड स्टॅटिकल सायन्सच्या 50 सीट अवेलेबल आहे. टोटल 4 वर्षाचा जो डिग्री प्रोग्राम आहे त्याच्या संपूर्ण देशामध्ये 300 सीट अवेलेबल आहे. म्हणजे काय, 2043 अधिक 300 अधिक 3343 एवढ्या सीट संपूर्ण आयसर मध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर रिझर्वेशन पॉलिसी काय आहे आपण ते पाहणार आहोत. बघा,
गव्हर्नमेंट रिझर्वेशन पॉलिसी काय आहे म्हणते बघा. ओबीसी एनसीएल यांच्यासाठी 27% आरक्षण आहे, सीट अवेलेबल आहेत. एससी साठी 15% सीट या ठिकाणी अवेलेबल आहेत. शेड्यूल ट्राईब यांच्यासाठी 7.5% सीट या ठिकाणी अवेलेबल आहे. जनरल ईडब्ल्यूएस यांच्यासाठी 10% सीट अवेलेबल आहेत. त्यानंतर पीडब्ल्यूडी म्हणजे काय, फिजिकल विथ डिसेबिलिटी यांच्यासाठी 5% सीट प्रत्येक कॅटेगरीमध्ये अवेलेबल आहेत. आणि 3 सीट ह्या काश्मीरी पंडितासाठी प्रत्येक आयसरमध्ये अवेलेबल आहेत. आता 3343 सीट मध्ये प्रत्येक कॅटेगरीसाठी किती सीट अवेलेबल आहेत ते आपण बघणार आहोत. बघा, जनरल किंवा ओपन कॅटेगरीसाठी 40.5% जागा या ठिकाणी अवेलेबल असतात. टोटल 949 सीट या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यानंतर ओबीसी एनसीएल यांच्यासाठी 27% सीट अवेलेबल आहे, म्हणजे या सीटची संख्या होते 633. त्यानंतर एससी कॅटेगरीसाठी 15% सीट अवेलेबल आहे, म्हणजे 351 जागा अवेलेबल आहे. त्यानंतर जनरल ईडब्ल्यूएस यांच्यासाठी 10% सीट आरक्षित आहे, म्हणजे त्यांची संख्या होते 234. आता एसटी कॅटेगरीसाठी 7.5% सीट म्हणजे काय 176 सीट या ठिकाणी अवेलेबल आहे. विद्यार्थी मित्र, आपण या व्हिडिओमध्ये आयसर ह्या संस्थेचं कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक आपण पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता आपल्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. विद्यार्थी मित्र, या चॅनलवरती MSCAT, आयझर, नायझर, अपडेट, नीट, फॉरेन्सिक सायन्स इत्यादी संपूर्ण विषयावरचे अपडेट आम्ही अगदी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला यानंतरचे प्रत्येक व्हिडिओ येत जातील. धन्यवाद.